नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नितीन रणदिवे, सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आपण BA भाग 3 सत्र 6 पेपर नंबर 15 चीन आणि स्वीडनची राज्यघटना या अनुषंगाने घटक क्रमांक 4 चा आढावा घेत असताना चीनचे व स्वीडनचे न्यायमंडळ व राजकीय पक्ष या अनुषंगाने आढावा घेत असताना आत्ता आपण ह्या लेक्चरमध्ये स्वीडनचे राजकीय पक्ष कशा पद्धतीचे होते किंवा राजकीय पक्ष पद्धती यांचा आपण आढावा घेणार आहोत. स्वीडनचा इतिहास हा संसदीय लोकशाही पद्धतीचा आहे. सध्या स्वीडनमधच्या संसदेमध्ये रिक्सडॅगमध्ये 8 राजकीय पक्ष प्रतिनिधित्व करत आहेत. प्रत्येक पक्षाला कमीत कमी 4% मतदान प्राप्त करावी लागतात. जर त्या पक्षाला रिक्सडॅगमध्ये प्रतिनिधित्व प्राप्त करावयाचे असल्यास स्वीडनमधील राजकीय पक्ष पद्धती एक बऱ्याच काळापासून अतिशय स्थिर अशी पद्धती मानली जाते. ती जगातील एक स्थिर स्वरूपाची पक्ष पद्धती म्हणून तिला मान्यता प्राप्त झालेली आहे. सोशल डेमोक्रॅट हा पक्ष अर्धशतकाहून अधिक काळ सत्तास्थानी राहिलेला पक्ष आहे. अलीकडील काळात या पक्षाची राजकीय शक्ती कमी होताना दिसत आहे, परंतु आजही सोशल डेमोक्रॅटिक पक्ष हा मोठा पक्ष व तुलनेत बहुमत प्राप्त पक्ष असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रत्येक पक्ष हा आपल्या पक्षातील समिती पद्धतीनं चालतो. समिती प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे निर्णय घेतले जातात. सरकारमध्ये असताना राजकीय पक्षाचे कार्य हे सरकारी धोरणांची आखणी करणं, त्याचबरोबर रिक्सडॅगच्या त्या धोरणांना व त्याच्या अंमलबजावणीला पाठिंबा व समर्थन मिळवणं हे असल्याचे दिसते. परंतु हेच कार्य अल्पमतामध्ये असणाऱ्या राजकीय पक्षाला सत्तेत राहून करताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. विरोधी पक्षात असणाऱ्या राजकीय पक्षाला राजकीय पर्याय निर्माण करण्याला व सत्ताधारी सरकारच्या राजकीय धोरणांना पर्याय निर्माण करण्याची भूमिका सतत मांडावी लागते व ते कार्य ते राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. स्वीडनच्या पक्ष पद्धतीला आधुनिक द्विपक्ष पद्धती असे साधारणतः म्हटले जाते. जरी संसदेमध्ये अनेक राजकीय पक्ष प्रतिनिधित्व करत असले तरी याचे कारण सत्तास्थानी येण्याकरिता या राजकीय पक्षांना आघाडी करावी लागते. पर्यायी बहुपक्ष पद्धतीचं पर्यावसन द्विपक्ष पद्धतीमध्ये होताना दिसते. साधारणतः याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे या राजकीय पक्षाचे 2 गटामध्ये झालेले विभाजन. समाजवादी गट SAP आणि FP तर दुसरा उदारमतवादी परंपरावादी गट FP आणि C या सर्व प्रकरणामध्ये समाजवादी लोकशाहीवादी पक्ष सोशल डेमोक्रॅट्स हा अधिक काळ सत्तास्थानी राहिलेला आहे. स्वीडिश राजकीय पक्षाच्या निर्मितीची मुळं ही त्या पक्षात ही त्या देशातील विविध सामाजिक संघटनांच्या आणि आंदोलनाच्या मध्ये आढळतात. लोक चळवळीच्या माध्यमातून स्वीडनमध्ये अनेक राजकीय पक्षांची स्थापना झालेली आहे. त्यामुळे स्वीडनच्या राजकीय पक्ष पद्धतीचा अभ्यास करताना गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे चळवळीच्या मधून राजकीय पक्षांची निर्मिती. कामगार चळवळीच्या माध्यमातून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून राजकीय पक्ष उदयाला आलेले दिसतात. त्यामुळे या राजकीय पक्षांचा एक विशिष्ट स्वरूपाचे स्थान स्वीडिश संसदेमध्ये व राजकारणामध्ये असल्याचे आपल्याला दिसते. जसे की कन्व्हेंटिव्ह हा पक्ष संसदेतील गटबाजीतून निर्माण झालेला आहे. समान हितसंबंध व त्या संदर्भात चळवळ यामधून स्वीडनमध्ये राजकीय पक्ष उदयाला आलेले आपल्याला दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वीडनचा हा इतिहास हा संसदीय लोकशाही पद्धतीचा आहे. सोशल डेमोक्रॅटिक पक्ष हा तिथं अर्धशतकाहून अधिक काळ सत्तेत राहिलेला आहे, परंतु त्याची आता राजकीय शक्ती सुद्धा
कमी होताना दिसते. देशाच्या विविध सामाजिक संघटना आणि आंदोलनामध्ये खरं तर राजकीय पक्षांच्या निर्मितीची पाळंमुळं आपल्याला दिसतात. त्याच अनुषंगाने स्वीडनमधील राजकीय पक्ष कोणते आहेत त्याचा आढावा आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. धन्यवाद.